तर तिकडे धाराशिवमध्ये शिवभोजन योजनेचं अनुदान गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून रखडलंय। अनुदानाचे पैसे न मिळाल्यानं शिवभोजन केंद्र चालवायचं तरी कसं असा प्रश्न आता केंद्र चालकासमोर उभा ठाकलाय। कर्ज काढून शिवभोजन केंद्र चालवण्याची वेळ या चालकावर आलीय। तर शिवभोजन केंद्र चालकांशी संवाद साधलाय आमचे लोकशाही मराठीचे प्रतिनिधी काकासाहेब कांबळे यांनी। आणि आता मी उभा आहे एका शिवभोजन केंद्रासमोर आणि माझ्यासोबत आहेत केंद्र चालक। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की आता नेमकं या शिवभोजन केंद्र चालवताना काय कसरत करावं लागत आहे। मला सांगा, आता तुम्ही केंद्र चालवताय शिवभोजन केंद्र, काय अडचण आहे नेमकी अडचण अशी आहे की ह्या 2025 या वर्षामध्ये शासनाने आम्हाला म्हणजे नियमित वेळेवर आमचं अनुदान ते दिलेलं नाही आणि हे अनुदान न दिल्यामुळं आमच्या घरातल्या माझ्या बायकोचं अंगावरचं सगळं सोनं, त्यासोबत माझ्या हातातली अंगठी आणि विशेष म्हणजे खाजगी सावकाराकडनं कर्ज काढून आम्ही ही योजना सध्या भागवत आहोत। किराणा दुकानदार 1 ते 2 महिने आम्हाला थांबतो, परंतु त्यालाही वारंवार आम्हाला बिलच भेटलं नाही ह्या अडचणी सांगून तो म्हणतो की आम्हाला बाकीचं काही कारण सांगू नका, आमचे पैसे द्या, नाहीतर तुम्ही माल नेऊ नका आमच्याकडून। परिस्थितीमुळं ज्यांना भांडवल भागवणं शक्य नाही किंवा ज्यांना कर्ज काढून हे भागवणं शक्य नाही ते बंद करण्याचा निर्णय घेत आहेत। एवढी आमच्या शिवभोजन चालकांची जे आहे ना आर्थिक कुचंबनेतून आम्ही चाललोय आणि आताच एक केंद्र चालकाली म्हणल्यानुसार आता तुम्ही जाऊन बघू शकता बँक ऑफ महाराष्ट्र आनंद नगर मध्ये माझं सगळं सोनं ठेवलंय, जवळपास 8-9 लाखाचं सोनं ठेवलंय। हे सगळं योजना कारण बंद करायची नाही, कारण हा खूप महत्वाकांक्षी उपक्रम तर आहेत पण सामाजिक दायित्व ह्याच्यातून हे पूर्ण करण्याची कुठेतरी आम्हालाही संधी मिळते ह्या माध्यमातून की गोरगरीब लोकांच्या तोंडात 2 घास जाते। पोषण आहार देऊ शकू आम्ही, जर त्यांनी आम्हाला वितरित व्यवस्थित केलं तर आम्ही खाली वितरित व्यवस्थित करू ना। आता सध्या आम्ही कर्जबाजारी आहेत, आता आम्ही लोन काढलेलं आहे, गोल्ड लोन केलेलं आहे। काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, धाराशिव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।